आतापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे। टाळ्या याच्यानंतर वाजवा, टाळ्या याच्यानंतर वाजवा। सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती। आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका। त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली। मी त्यांना सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भूर्दंड येईल, फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल, पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे। मी त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही। पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडतात। केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं। त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला। आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। आता आपल्याकडे तर सगळं आहेच, 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले। त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही।